महोदय, आपण बघतोय की आजकाल वयोवृद्धच नाही तर तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अध्यक्ष महोदय, धाराशिव सारख्या ठिकाणी कॅथ लॅब गेल्या अनेक वर्षापासून नव्हती. 2023च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये धाराशिव येथे कॅथ लॅब उभारण्यासाठी जवळपास 18 कोटी रुपये आरोग्य विभागाने मंजूर केले आणि त्याला अट घातली होती की 1 वर्षात काम पूर्ण झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, 2024च्या ऑक्टोबरमध्ये काम पूर्ण होणं अपेक्षित असताना अद्यापपर्यंत ती कॅथ लॅब चालू नाही. 10 बेडचं आयसीयू कार्डियाक कॅथ लॅब हे धाराशिवला मंजूर असताना काम पूर्ण झालं असताना अद्यापपर्यंत कॅथ लॅब चालू नाही आणि गोल्डन आवरमध्ये जर त्या रुग्णाला उपचार मिळाले नाहीत तर आमच्या धाराशिव जिल्ह्यातून तुमच्या सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच पेशंटना यावं लागतं आणि हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दवाखान्यापर्यंत सुद्धा तो पेशंट पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्ण मृत्युमुखी पडलेले आहेत. अध्यक्ष महोदय, 2024च्या त्या कॅथ लॅबच्या जे कामासाठी ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटरची अडचण होती त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून मंजुरी दिली होती, परंतु ह्या स्थगितीच्या राजकारणामध्ये त्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगित दिल्यामुळे ते काम अपूर्ण राहिलं. 25-26 मध्ये परत मंजुरी दिलेली आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री बसलेले आहेत, त्यांचं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे. माहिती त्यांना एवढीच विनंती करायची की हे ट्रान्सफॉर्मरचं आणि जनरेटरचं काम आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेण्यात आलेलं आहे, त्यांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. हे तात्काळ चालू करून गेल्या 2-3 वर्षात अनेक रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत, तर हे काम लवकरात लवकर चालू करून धाराशिवची कार्डियाक कॅथ लॅब लवकरात लवकर चालू करावी यासाठी आपण